Today we'll start about the management. Okay, now this subject is added in the curriculum of all the diploma engineering or polytechnic engineering faculties or branches. Now, why this subject is included in the curriculum of engineering? Okay, so anyone? Naresh Kumar? Naresh So Kumar? after our course, if we are in a business sector or any big post, so we are able to manage the management system. So Okay, so after completion of your degree or diploma, whatever you are going to do, you need to definitely work in the industry or you have to start your own industry. Okay, either you have to just work in some industry or in business, or you are going to start your own business. Now, if you are going to start the business, you know the technicalities of the your field. You have all the technical knowledge related to their field, but technical knowledge is not sufficient to run the business. Apart from technical knowledge, we require some other skill set also. What are the skills required that we are going to discuss? And before that, in the first lecture of this management, in an organization, when you are going to say industry or organization, industry does not have only one department, it has n number of departments. Okay, we are going to focus only on certain major departments. प्रत्येक ऑर्गनायझेशन किंवा इंडस्ट्रीमध्ये आपण जसं म्हणतो, आता तुम्ही एक्झाम्पल घेतलं असेल, सपोज टाटा पॉवर आहे. ओके, तर टाटा पॉवरमध्ये काय फक्त टाटा पॉवरमध्ये एकच डिपार्टमेंट असणार आहे का? तिथं मल्टिपल डिपार्टमेंट असतात. जसं आपलं कॉलेजचं एक एक्झाम्पल घेऊया, संजीवनी कॉलेज, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. दिस इज अन ऑर्गनायझेशन. Sanjeevani Group of Institute is an organization. In this organization, there are multiple other things. So, Sanjeevani Group of Institute मध्ये पॉलिटेक्निक एक सेक्शन आहे, इंजिनिअरिंग एक सेक्शन आहे, त्यानंतर ज्युनियर कॉलेज आहे, सिनियर कॉलेज आहे वगैरे त्याच्यामध्ये. सो इन पॉलिटेक्निक ऑल्सो वी हॅव मल्टिपल डिपार्टमेंट. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. ओके, त्यानंतर तुमचं मेकॅट्रॉनिक्स आहे, सिव्हिल आहे, कम्प्युटर डिपार्टमेंट, हे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. आणि या प्रत्येक डिपार्टमेंट करता whatever the functioning of that department, one person is responsible to manage that department. One person is responsible for the smooth conduction of the activity of that particular department. That person is called as the head of department. आणि ओव्हरऑल पॉलिटेक्निकचं जे वर्किंग आहे, स्मूथ फंक्शनिंग चालायला पाहिजे, ते जो बघतो तो काय, प्रिन्सिपल. प्रिन्सिपल इज रिस्पॉन्सिबल फॉर द स्मूथ कंडक्शन ऑफ द पॉलिटेक्निक ॲज अ ऑर्गनायझेशन, अँड हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ द रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द स्मूथ कंडक्शन ऑफ द ॲक्टिव्हिटीज ऑफ दॅट डिपार्टमेंट. ओके, मग आता तुमच्या याच्यामध्ये पण बिझनेसमध्ये तेच होणार आहे. कुठल्या इंडस्ट्रीमध्ये गेलं तरी इंडस्ट्रीमध्ये सर्वात वर असेल टॉप मॅनेजमेंट, दॅट मे बी अ मॅनेजिंग डायरेक्टर, सीईओ, चीफ ऑपरेटिंग एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असेल किंवा सीओ असेल, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, ही टॉप मॅनेजमेंट. पण टॉप मॅनेजमेंट प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही. मग त्यांनी त्यांच्या अंडरमध्ये काय केलेलं असतं, मल्टिपल डिपार्टमेंट. जसं एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये बघितलं आपण, तर ऑर्गनायझेशनमध्ये मल्टिपल डिपार्टमेंट्स असतात. एक टिपिकल ओव्हरलुक घेऊया आपण. एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये काय असतं, एक प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे. सपोज एक इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, तर त्यामध्ये काय असेल, एक प्रोडक्शन डिपार्टमेंट. प्रोडक्शन डिपार्टमेंट काय करणार आहे, द प्रोडक्शन डिपार्टमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर जस्ट प्रोडक्शन ऑफ द व्हेकल्स. डिमांड किती आहे त्यानुसार ते व्हेकल्स किती बनवायचे हे प्रोडक्शन डिपार्टमेंटचं काम आहे. पण प्रोडक्शन डिपार्टमेंटला जे रॉ मटेरियल वगैरे सप्लाय करायचं आहे, दॅट थिंग इज गोइंग टू बी कंडक्टेड बाय द परचेस डिपार्टमेंट. ओके, परचेस डिपार्टमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट पर्पज. मग परचेस डिपार्टमेंट आहे, ते मटेरियल वगैरे परचेस करेल, पण ते मटेरियलची क्वालिटी व्यवस्थित आहे की नाही हे चेक करण्याकरता जे डिपार्टमेंट आहे ते क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट. ओके, मग इथं काय झालं आपलं, परचेस डिपार्टमेंट बघितलं आपण, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर चेकिंग द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट वेदर इट विल सॅटिस्फाय द रिक्वायरमेंट. ओके, ऑल द नॉर्म्स ऑर नॉट. आणि त्यानंतर क्वालिटी सँक्शन झाल्यानंतर ते तुमचं प्रोडक्शन डिपार्टमेंटला जाईल. मग प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये वर्क करण्याकरता तुम्हाला मॅन पॉवर लागणार आहे. मग ते मॅन पॉवर रिक्रूट करण्याचं जे फंक्शन आहे ते कुठलं डिपार्टमेंट करेल, एनीवन? जी मॅन पॉवर लागणार आहे आपल्याला इंडस्ट्रीमध्ये वर्क करण्याकरता, त्या मॅन पॉवरला रिक्रुटमेंट करण्याचं काम कोणाचं आहे? हु इज रिस्पॉन्सिबल workshop फॉर? department. नो. प्रत्येक मोठ्या इंडस्ट्रीमध्ये एक Human सेपरेट resource.
yes. Human resource. येस, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट, एच आर डिपार्टमेंट, त्याला ॲब्रिव्हिएशन मध्ये स्मॉर्टमध्ये आपण काय म्हणतो, एच आर डिपार्टमेंट. एच आर डिपार्टमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर सप्लाइंग द स्किल अँड अनस्किल मॅनपॉवर. इंडस्ट्रीमध्ये 2 मॅनपॉवर लागतात. एक मॅनपॉवर कुठली आहे तुमची, स्किल मॅनपॉवर. ओके, स्किल मॅनपॉवरमध्ये काय येणार आहे, तुमची ITI झालेले मुलं, त्याच्यानंतर पॉलिटेक्निक झालेले मुलं, इंजिनिअरिंग झालेले, त्यानंतर जे काय असेल तुम्हाला ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर स्किल सेट लागणार आहे ते स्किल, दोज हू आर हँडलिंग द मशिनरी, जे मशीनवर वर्क करणार आहे किंवा तुमचं काय जे असेल प्रोडक्ट डिपेंडिंग ऑन द प्रोडक्ट, त्याला जी पर्टिक्युलर स्किल लागतं ते स्किल इंजिनियर्स किंवा स्किल मॅनपॉवर रिक्रूट करण्याचं एक काम त्यांचं आहे. तसंच इंडस्ट्रीमध्ये फक्त स्किल मॅनपॉवर चालेल का, अनस्किल लेबर पण लागतात ना. आता इंजिनियर असेल, तू ॲज अ आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर डिग्री ऑर डिप्लोमा यू आर गोइंग टू जॉईन द इंडस्ट्री. ओके, तर तुम्ही काय झाले, स्किल मॅनपॉवरमध्ये यू आर कम अंडर द स्किल मॅनपॉवर. पण इंडस्ट्रीमध्ये क्लीनलीनेस मेंटेन करायचं आहे, त्याच्यानंतर काही मटेरियल असेल त्याला एका जागेवरून उचलून दुसरीकडे ठेवायचं असेल तर त्याकरता इंजिनियर रिक्रूट केला जाईल का, त्याकरता मला काय लागतील, अनस्किल मॅनपॉवर. आणि अनस्किल मॅनपॉवरमध्ये ज्यांचं क्वालिफिकेशन कमी आहे, ओके, किंवा जे आता अनस्किल सामान मला ठेवायचं आहे, एका जागेवरून उचलून दुसरीकडे ठेवायचं आहे, किंवा फ्लोरिंग वगैरे क्लीन करण्याची आहे, ओके, त्याकरता स्किल लागतात का काही मेजर स्किल, त्याच्याकरता एज्युकेशन घ्यायचं आहे का, क्लीन कसं करायचं, सामान कसं उचलायचं आणि कुठं ठेवायचं आहे, त्याकरता जे अनस्किल लेबर लागतात ते अनस्किल लेबर पण रिक्रूट केले जातात. सो एच आर डिपार्टमेंटचं काम असतं 2 नेचर, एक स्किल लेबर ॲज वेल ॲज अनस्किल लेबर. ओके, मग हे एच आर डिपार्टमेंटचं काम झालं. पण आता याच्याकरता एच आर डिपार्टमेंटने रिक्रुटमेंट प्रोसेस कंडक्ट केली, त्यांचे कामं झाले. आता प्रोडक्शन डिपार्टमेंट बघितलं आपण, परचेस डिपार्टमेंट बघितलंय, त्याच्यानंतर वी हॅव डिस्कस अबाउट द क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट अँड वी हॅव डिस्कस अबाउट द एच आर डिपार्टमेंट. ओके, बट फॉर रनिंग, आता जे वर्कर आहेत त्यांना काम करायचं आहे, परचेस डिपार्टमेंटला काय करायचं आहे, मटेरियल परचेस करायचं आहे, तर यांच्याकरता काहीतरी रिसोर्सेस लागणार आहे, फायनान्शियल रिसोर्सेस, आणि ते काय आहे, मनी. ओके, सो दॅट मनी मॅनेजमेंट इज कन्सिडर्ड बाय द फायनान्शियल डिपार्टमेंट. फायनान्शियल डिपार्टमेंटचं फंक्शन काय आहे की जो पैसा लागणार आहे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये स्मूथ वर्किंग करता, तो प्रत्येक डिपार्टमेंटला व्यवस्थितपणे डिस्ट्रीब्यूट करून देण्याचं काम जे असेल ते फायनान्स डिपार्टमेंटचे. ओके, सो आपण कुठले डिपार्टमेंट्स बघितले, आता मिनिमम किती डिपार्टमेंट असायला पाहिजे एका ऑर्गनायझेशनमध्ये, एनीवन? येस, अमर सेंदोरे, अनिकेत, अर्जुन खरात, ऋषिकेश अडलिंग, कुणाल जेजूरकर, राजलक्ष्मी मोरे, प्रतीक लांडगे, नरेश कुमार, तुषार. हां, किती डिपार्टमेंट आहेत, आपण कुठले कुठले डिपार्टमेंटचे नाव बघितलेत आता, फायनान्शियल, ह्युमन रिसोर्स. दोनच? No sir. सो प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल एक, फायनान्स डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट, ओके, आणि एच आर डिपार्टमेंट. हे मिनिमम असे आणखी डिपार्टमेंट असतात, पण कमीत कमी एवढे डिपार्टमेंट एका ऑर्गनायझेशनमध्ये बेसिकली असतात. ओके, सो इज इट क्लिअर? बाकी सर्व झोपले आहेत का? साक्षी सेलार, साक्षी भोंगडे, ओके, झोपलेले नाही आहे तुम्ही आणखी? नाही, झाली झोप सर. मग आन्सर का नाही देत डिपार्टमेंट वगैरे किती आहेत तर? आठवलं नाही सर. अच्छा, चालेल. नाव नेक्स्ट दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. ओके, लिसन केअरफुली, दिस इज इम्पॉर्टंट सब्जेक्ट. टेक्निकली जर नाही असला तरी याचं आहे ना तुम्हाला रिअल लाईफमध्ये खूप यूज होणार आहे. नाव, so why this subject is added in the curriculum of electrical engineers or overall all the engineers? So what is the rationale behind that we are going to discuss in the first chapter.
So an engineer has to work in the industry with human capital and machine. ॲज अ इंजिनियर, आपण एक इंजिनियर आहे आणि इंजिनियर जर असेल तर आपल्याला इंडस्ट्रीमध्ये वर्क करायचं आहे आणि आपण वर्क करताना काय करणार आहे, वी आर गोइंग टू हँडल द मॅन पॉवर, ओके, ह्युमन कॅपिटल अँड मशीन्स. ओके, ॲज अ इंजिनियर यू आर नॉट सपोज टू डू ॲज अ ऑपरेटर. डिप्लोमा झाल्यानंतर तुमचे सुपरवायझर पोझिशन असतील इंडस्ट्रीमध्ये. ओके, मशीन ऑपरेटर हे ITI वगैरे झालेले असतात आणि काही MNC किंवा ज्या कॉस्टली मशीन आहेत तिथं तुम्हाला स्टार्टिंगच्या फेजमध्ये ॲज अ ऑपरेटर म्हणून काम करावं लागेल. बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम वेन यू विल गेन एक्सपिरियन्स ऑफ 1 or 2 years देन यू बिकम अ सुपरवायझर और मॅनेजर. ओके, सो यू हॅव टू हँडल द मॅन पॉवर. ओके, सो तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये वर्क करताना दोन गोष्टीच्यावर लक्ष ठेवायचं, एक तर मशीन आणि दुसरी मॅन पॉवर. Therefore, the managerial skills are essential for enhancing their employability. Okay, आणि as a engineer, as you want to work in the organization, as a supervisor or manager, मग तुमच्याकडे कुठली स्किल असायला पाहिजे, मॅनेजरियल स्किल. ओके, आणि ते मॅनेजरियल स्किल असेल तर तुमची एम्प्लॉयबिलिटी इन्क्रीज होईल. व्हॉट इज मीन बाय द एम्प्लॉयबिलिटी? एम्प्लॉयबिलिटी मीन्स द चान्सेस ऑफ गेटिंग द एम्प्लॉयमेंट. ओके, तुमच्यामध्ये आफ्टर कम्प्लिशन ऑफ द डिप्लोमा, when you are going to appear for the interview, then if you have this knowledge, additional knowledge of how to manage the resources and how to manage the manpower and all this thing in the organization, then that will give you the added advantage. Okay, and it will also improve your career growth. Sorry, this course is therefore designed to provide the basic concept of management principle, सेफ्टी ॲस्पेक्ट अँड इंडस्ट्रियल ॲक्ट. आता या कोर्समध्ये आपण मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल बघणार आहे. सो मॅनेजमेंटचे नॉर्मली जे प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यामध्ये आपण स्टाफिंग, लीडिंग, कंट्रोलिंग हे जे मेन 3 आहेत. ओके, तसे 5 प्रिन्सिपल आहेत दॅट यू आर गोइंग टू डिस्कस इन डिटेल. ओके, सो दॅट मॅनेजमेंट प्रिन्सिपल यू आर गोइंग टू डिस्कस. देन सेफ्टी ॲस्पेक्ट, इंडस्ट्रीमध्ये वर्क करताना आपल्याला काही सेफ्टी नॉर्म्स फॉलो करायचे आहेत, ते कुठले सेफ्टी नॉर्म्स आहेत दॅट यू आर गोइंग टू डिस्कस. अँड इंडस्ट्रियल ॲक्ट, गव्हर्नमेंटने काही फॉर्म केलेले आहेत ॲक्ट. ओके, जसं एक सिम्पल ॲक्ट, लेबर त्यांचं जे वर्किंग अवर्स आहेत ते 8 hours आहेत. ॲज ए लेबर द मॅक्झिमम वर्किंग अवर पर डे इज 8 hours. दिस इज ॲज पर द इंडस्ट्रियल ॲक्ट. मिनिमम वेजेस ॲक्ट आहे की कमीत कमी त्याला किती मजुरी असायला पाहिजे हे गव्हर्नमेंटने फॉर्म केलेले आहेत. यू आर नॉट सपोज टू गो बिलो दॅट. अँड व्हॉट आर दीज ॲक्ट्स दॅट यू आर गोइंग टू डिस्कस इन द लास्ट चॅप्टर. आणि सेफ्टी ॲस्पेक्टमध्ये आपण काय काय सेफ्टी प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे. दिस इज इन द चॅप्टर नंबर 4, सेफ्टी ॲस्पेक्ट. अँड इन चॅप्टर नंबर 5 विल डिस्कस अबाउट द इंडस्ट्रियल ॲक्ट. अँड चॅप्टर नंबर 1, 2, 3 that are related to your management principle. What is meant by management definition, what are the departments and all these things. Okay, त्यानंतर this is the rationale of your course. Okay, so an engineer has to work in the industry with human capital and machines. Therefore, the managerial skills are essential for enhancing their employability and career growth. This course is therefore designed to provide the basic concept of management principle. या कोर्समध्ये आपल्याला 3 गोष्टीवर फोकस करायचं आहे. एक मॅनेजमेंट प्रिन्सिपल, दुसरे सेफ्टी ॲस्पेक्ट आणि तिसरे इंडस्ट्रियल ॲक्ट. नाउ व्हॉट आर द कोर्स आउटकम? सो आफ्टर completion of this curriculum, you are supposed to have the knowledge of this thing. So the theory, practical experience and relevant soft skill associated with this course are to be taught and implemented so that the student demonstrate the following industry oriented course outcome associated with the above mentioned competency. Okay, so after completion of this curriculum you should be able to use basic management principle to execute daily activities. ओके, बेसिक मॅनेजमेंटचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते आपल्याला यूज कसे करता येतील सो दॅट माय डेली ॲक्टिव्हिटीज आर गोइंग टू बी एक्झिक्युटेड. ओके, सो सर्वात इम्पॉर्टंट असतं ऑर्गनायझेशनमध्ये प्लॅनिंग. इज इट क्लिअर? प्लॅनिंग, लीडिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग अँड कंट्रोलिंग. These are the basic principle of your organization. So what is the first one? The first one is your plan. Okay, planning, organizing. Then the third one is your leading. Okay, planning, organizing, leading, staffing, leading and controlling. Okay, staff, lead and control. So these are the principles of organization management that you have to learn. Okay, after learning this principle you should
able to execute your daily activities. And the most important is this one, plan. If you plan properly, then 50% वर्क इज डन. तुमची प्लॅनिंग जर प्रॉपर असेल तर ऑलमोस्ट तुमचं 50% वर्क काय असतं, कम्प्लीट झालेलं असतं. त्यानंतर काय, प्लॅनिंग केलं आहे तुम्ही, प्लॅनिंग केल्यानंतर ॲज पर युअर प्लॅन यू नीड टू ऑर्गनाइज द रिसोर्सेस, अलोकेट द रिसोर्सेस, अलोकेशन ऑफ रिसोर्सेस अँड ऑल दिस थिंग कम अंडर द ऑर्गनायझिंग. त्यानंतर अलोकेशन झाल्यानंतर स्टाफिंग, तुम्हाला मॅनपॉवर त्याला रिक्रूट करावं लागेल. त्यानंतर मॅनपॉवर रिक्रूट केल्यानंतर लीड करायचं, मोटिवेट करायचं त्यांना. अँड ॲट द लास्ट यू नीड टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटीज. सो दीज आर द 5 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. एनीवन विल प्लीज रिपीट दिस प्रिन्सिपल. ओके. साक्षी बोंगडे, hello. What are the principles of management? Basic 5 principle of management. संकेत करपे, संकेत करपे. Planning, Yes. planning, leading, organizing, staffing, and control. Okay. So these are the 5 basic principle of management. Now, once you have just know these 5 basic principle of management, then the next thing is what? You have to just implement it. Okay. And while implementing, where it was implemented, so that you can easily carry out your daily activities. इंडस्ट्रीमध्ये तुमच्या ज्या काही डेली ॲक्टिव्हिटीज असतील त्या तुम्हाला एक्झिक्यूट करण्याकरता हे प्रिन्सिपल युजफुल असतात. ओके. सो व्हॉट हॅपन, द गोल्स प्लॅन कशाच्या बेसिसवर करतो. सो बेसिकली व्हॉट हॅपन, द टॉप मॅनेज विल डिसाइड द ऑब्जेक्टिव्ह. प्रत्येक इंडस्ट्रीचा एक ऑब्जेक्टिव्ह असणार आहे आणि दे विल सेट द टार्गेट. द टार्गेट इज युअर गोल, बट द टार्गेट इज सेट बाय द टॉप management level and that target comes to you. The target is set for 1 year, 3 years or 5 years, depend on that. This is called as the strategic objective or strategic planning, and different types of plannings are going. So whatever the objective was given, you need to execute that objective. So for executing that objective or for achieving that objective, you need to follow certain activities. Okay. तर त्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या डेली बेसिसवर सुपरवायझरला, युअर रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट. Okay, here when you are going to join the industry, you are joining as a industry as a trainee engineer. Okay, तुमची जी रिक्रुटमेंट होणार आहे डिप्लोमा झाल्यानंतर किंवा डिग्री झाल्यानंतर, आफ्टर कम्प्लिशन ऑफ डिग्री और डिप्लोमा, यू आर जॉइन एनी ऑर्गनायझेशन ॲज अ ट्रेनी इंजिनियर, ग्रॅज्युएट ट्रेनी इंजिनियर, और आफ्टर डिप्लोमा you are going to join as a trainee engineer simply. So your work is related to execution of the daily activities. ओके. जे काही डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहेत ते तुम्हाला प्रॉपरली एक्झिक्यूट करायचे आहे, सो दॅट द फायनल ऑब्जेक्टिव्ह कॅन बी अचीव्ड. ओके. सो दिस इज फर्स्ट वी आर गोइंग टू, इन द फर्स्ट चॅप्टर वी विल डिस्कस द मॅनेजमेंट प्रिन्सिपल. व्हॉट आर द मॅनेजमेंट प्रिन्सिपल दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन द चॅप्टर नंबर 1. देन इन सेकंड चॅप्टर वी विल डिस्कस द प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग. ओके. चॅप्टर नंबर 2 कशासोबत रिलेटेड आहे, प्लॅनिंग मीन्स व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ प्लॅन, व्हॉट इज मेन बाय द प्लॅन फर्स्ट, and what are the different types of plans which are going to be prepared in the organization. Okay. And then after completion of your planning activity, then you need to organize it, organize the resources, okay, for that, for accomplishing the task. Okay. So this is the thing we are going to study in the chapter number 2, principle of planning and organizing for accomplishment of task. In chapter number 3 we will focus on directing and controlling for implementation of the plan. फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये आपण प्लॅनिंग केलेलं आहे, त्यानंतर त्याला रिसोर्सेस अलोकेट केले आहेत. ओके. जसं प्रत्येकजण प्लॅनिंग करतो. ओके. सो ॲज अ इंजिनियर यावर्षी प्लॅनिंग करायचा तुम्हाला चान्स नाही मिळाला कारण एक्झामच कॅन्सल झाले आहेत. नाहीतर एक्झामच्या वेळेस आपण प्लॅनिंग करतो की ओके PL आलेली आहेत, आता सपोज 20 तारखेपासून एक्झाम चालू होणार आहे. And as an engineer, 90% students start their exam study just before 15 or 20 days of examination. Once the PL's exam date is declared and PL will start. मग त्यामध्ये प्लॅनिंग करताना कसं करतोय आपण नॉर्मली, ओके 5 पेपर आहेत, वी आर ॲज्युमिंग दॅट एव्हरीवन इज ऑल क्लिअर. सो 5 पेपर असतील तर मी 2 दिवस या सब्जेक्टला देतो, 2 दिवस त्या सब्जेक्टला, 2 दिवस त्या सब्जेक्टला, अशा प्रकारे प्लॅनिंग करता तुम्ही. आर यू गोइंग टू डू द प्लॅनिंग एव्हरीवन? Yes. ओके. सो प्लॅनिंग करतं म्हणजे काय, वी आर गोइंग टू जस्ट सेट द टार्गेट इन आवर माइंड दॅट
this is the task and I have to complete that task within this time stipulated time period. प्लॅनिंग करता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती काय आहे, टाइम फ्रेम. ओके, तुम्ही प्रत्येकाने प्लॅनिंग केलेलं आहे तुमच्या लाईफमध्ये. ओके, आणि कधीतरी प्लॅनिंग केलेलं असेल आणि प्लॅनिंगमध्ये आपण काय करतो, एक स्टिप्युलेटेड टाइम त्याला अलोकेट करतो. त्या टाइम पिरियडमध्ये ती ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची असते. आणि एक्झाम पिरियडमध्ये प्रत्येकाने ते प्लॅनिंग केलेलं आहे की आय विल जस्ट स्टडी दिस सब्जेक्ट विदिन फ्रॉम से 3 तारखेपासून 5 तारखेपर्यंत मी या 2 दिवसामध्ये हा सब्जेक्ट कंप्लीट करेल. ओके, सो व्हॉट यू आर गोइंग टू डू, यू आर ॲक्च्युअली मेकिंग अ टाइम फ्रेम फॉर दॅट कम्प्लिशन ऑफ दॅट ॲक्टिव्हिटी. सो दॅट कम्स अंडर द प्लॅनिंग. प्लॅनिंग करता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ती आहे टाइम फ्रेम. ओके, मग प्लॅनिंग झालेलं असेल तुमचं, तर व्हॉट एव्हर द प्लॅन यू हॅव मेड इट इज ऑलवेज सक्सेसफुल. तुम्ही जे प्लॅन केलेले असतात ते प्रत्येक वेळेस एक्झिक्यूट होतात का 100%? No, sir. No. In 95% cases your plan does not get 100% executed. ओके, आणि एक्झामचे जे प्रिपरेशनचे प्लॅन असतात ना ते तर 99% कधीच एक्झिक्यूट होत नाही. आर यू ॲग्री विथ मी? Yes. Yes, sir. ओके, मग त्या केसमध्ये आपण काय करतो, काय करतो त्या केसमध्ये? We, रिवाइज we द have प्लॅन. A and B plan. We are going to revise the plan. Is it clear? If your plan is not 100% get executed, then what you are going to do? We will revise the plan. Is it clear? मग रिवाइज करायचं आहे तर ते कशानंतर येईल तुमचं, कंट्रोलिंग. फर्स्ट आपण काय करतो, प्लॅनिंग करतो. प्लॅनिंग झाल्यानंतर रिसोर्सेस हे करतो, ऑर्गनायझिंग. सपोज आता तुम्ही प्लॅन केलंय की मला आहे ना XYZ सब्जेक्टचं स्टडी करायची आहे. सपोज वी आर गोइंग टू टेक द एक्झाम्पल ऑफ ॲटोमेशन किंवा मायक्रो कंट्रोलर झालेलं आहे. आपण लास्ट मायक्रो कंट्रोलरची स्टडी करायची आहे, पेपर आहे मायक्रो कंट्रोलरचा, तर त्याच्याकरता मला स्टडी करायची आहे. प्लॅनिंग केलं तुम्ही, 2-3 दिवस अलोकेट केले. त्यानंतर तुम्ही काय करता, व्हॉट इज द थिंग दॅट यू आर गोइंग टू डू? वी आर गोइंग टू स्टार्ट कलेक्टिंग द नोट्स. इज इट क्लिअर ऑर नॉट? Yes. ओके, तुम्ही प्लॅन केलं की आता मला आहे ना या 2 ते 3 दिवसामध्ये मला मायक्रो कंट्रोलर सब्जेक्टची किंवा एखाद्या XYZ सब्जेक्टची स्टडी करायची आहे. प्लॅनिंग झाल्यानंतर आपला नेक्स्ट टास्क काय असतं की त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहे प्लॅन एक्झिक्यूट करणाऱ्या त्या गोष्टी कलेक्ट करायचं. त्याला काय म्हणतो आपण, ऑर्गनायझिंग. मग स्टडी करायची असेल तर तुम्हाला नोट्स कलेक्ट करायचे आहे, बुक्स बघायचे आहेत, डेटा कलेक्ट करायचं आहे. दिस इज कम्स अंडर द ऑर्गनायझिंग. इज इट क्लिअर? आर यू ॲग्री विथ मी ऑर Yes, नॉट? sir. ओके, सो ऑर्गनायझिंगमध्ये आपण काय करतो, रिसोर्सेस अलोकेटेड करतो. नोट्स असतील, नोटबुक असेल किंवा बुक्स असतील, हे काय झाले माझे रिसोर्सेस. अँड दॅट रिसोर्सेस आय एम गोइंग टू जस्ट अलोकेट आफ्टर द प्लॅनिंग फेज. ओके, नंतर प्लॅनिंग फेज झालं माझं, ऑर्गनायझिंग झालं, त्यानंतर आपण स्वतःला डायरेक्ट करतो, नाही नाही आता मला अभ्यास करायचा वगैरे, देन यू आर स्टार्टिंग इट. ओके, बट व्हॉट हॅपन, समटाइम्स यू आर नॉट एबल टू फिनिश द टास्क ऑन टाइम. मग तिथे आता आपलं कंट्रोलिंग ॲक्शन. ओके, सो द डेडलाईन आय हॅव डिसाइडेड, बट आय हॅव डिसाइडेड दॅट आय विल कंप्लीट 5 chapters within 2 days, but I am not able to complete it. So I need to just reallocate the resources or reshuffle or you are going to just go for the replanning. प्लॅनिंग तुम्हाला काय करायचं आहे आता, परत करायचं आहे. ओके, सो दिस कंट्रोलिंग फेज इज व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर हिअर. Okay, so these are some activities that you are going to do in the, so this activity you are going to consider with an example when we will discuss chapter number 2 and chapter number 3. Then in chapter number 4 safety. Okay, ऑर्गनायझेशन मध्ये सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर जर असेल तर सेफ्टी. ओके, सो व्हॉट आर द सेफ्टी प्रिकॉशन्स यू हॅव टू टेक while you are working in the organization, त्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहे चॅप्टर नंबर 4 मध्ये. And in the last chapter we will discuss the various industrial act. What are the various industrial acts are there? That factory act is there, labor act is there. Okay, so these act you are going to discuss in the chapter number 5. Okay, now we will start just with the basic definition of management. सो मॅनेजमेंटमध्ये आहे ना, ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजमेंट जेव्हा करायची आहे तेव्हा आपण जनरली 5 EM यूज करतो. ओके, ऑल ऑफ यू आर युझिंग द स्मार्टफोन ओव्हर हिअर. जस्ट गिव्ह मी दॅट व्हॉट इज मीन बाय दॅट 5 EM, कॅपिटल एम. 5 कॅपिटल एम मीन्स व्हॉट? 5 EM कोणते आहेत इंडस्ट्रीमध्ये जे यूज होतात ते?
किंवा स्टार्टिंगला फक्त 3M सांगा. Just go for 3M instead of 5M. Go for 3M. What are those 3M? What are these 3M? संकेत करपे. संकेत करपे. What are the 3M which are commonly used in the organization? Naresh Kumar Sonone. Method. Basic 3M. मेथड पण आहे, पण Material मेथड machine पुढच्या method. याच्यामध्ये जातं. 5M ऑफ मॅनेजमेंट किंवा आपण आता 3M बघत आहे पहिले. Material machine. येस, मटेरियल मशीन. आणखी एक Man. man power. These are the 3M. Is it clear? The most important three things that you are going to use in the organizations are, first one is manpower. ओके, कारण कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये वर्किंग करता तुम्हाला मॅनपॉवर लागणार आहे. सो इट इज द मॅनपॉवर. सेकंड, मनी जर नसेल आणि फक्त मॅनपॉवर असेल तर चालेल का या ऑर्गनायझेशन? सो नेक्स्ट वन इज युअर मनी. अँड आफ्टर दॅट फक्त मनी आहे आणि मॅनपॉवर आहे पण मशिनरीज नाही आहे तर तुमचं ऑर्गनायझेशन रन होईल का? सो वी हॅव मशिनरी. दीज आर द 3 बेसिक एम विच आर रिक्वायर्ड इन द ऑर्गनायझेशन. आणि त्यानंतर तुमच्याकडे मॅन आहे, मॅनपॉवर आहे, मनी आहे, मशिनरी आहे, पण रॉ मटेरियलच नाही आहे. ऑर्गनायझेशन रन होईल का? सो नेक्स्ट वन इज मटेरियल. Just understand material, and the last one is method. Okay, what are the 5 M's then? What are the 5 M's? Man, money, machine. Man, Material money, and machine, method. material and method. Material and method. ओके, आता एक गोष्ट आपण वन बाय वन बघूया. तुमच्याकडे मॅनपॉवर आहे. ओके, सपोज 3 to 5 पर्सन्स तुमच्या क्लासमधले 3-4 जण एकत्र आले आणि त्यांनी विचार केला की आपण आज बिझनेस स्टार्ट करायचंय. त्यांच्याकडे मॅनपॉवर आहे. सो इज इट पॉसिबल टू स्टार्ट द बिझनेस? फक्त मॅनपॉवर आहे, फक्त ओनली मॅनपॉवर इज देअर. इज इट पॉसिबल टू स्टार्ट द बिझनेस अँड सक्सेस इन द बिझनेस? No. नो. तुम्हाला sir. मॅनपॉवर सोबत काय लागणार आहे? मनी. ओके, इन्व्हेस्टमेंट लागणार आहे ना. विदाउट इन्व्हेस्टिंग इज इट पॉसिबल टू स्टार्ट एनी बिझनेस? इट इज क्वाईट No. डिफिकल्ट. No, सो sir. तुमच्याकडे पहिलं मॅनपॉवर आहे, सेकंड काय असायला पाहिजे? मनी जर असेल तुमच्याकडे, सो यू कॅन प्रोक्युअर द मटेरियल. सो सर्वात इम्पॉर्टंट काय, तुमच्याकडे आधी मॅनपॉवर असायला पाहिजे. मॅनपॉवर आली म्हणजे ते काहीतरी डिसिजन घेऊ शकता, आय वॉन्ट टू स्टार्ट दिस वन. त्यानंतर मनी आला तुमच्याकडे. मनी आल्यानंतर तुमच्याकडे फायनान्शियल रिसोर्सेस अवेलेबल झाले. विथ दॅट फायनान्शियल रिसोर्सेस वी कॅन प्रोक्युअर द मटेरियल. ओके, म्हणजे मॅनपॉवर आली, दुसरं मनी आला. फक्त मॅनपॉवर आणि मनी असून चालणार नाही. फक्त तुमच्याकडे खूप पैसा आहे आणि मॅनपॉवर आहे, बिझनेस रन होईल का? आपण माझ्या घरामध्ये खूप सारे पैसे ठेवून दिले किंवा तुमच्याकडे भरपूर पैसा आहे कपाटामध्ये ठेवून दिलेला आहे, त्याच्यापासून काही ग्रो होईल का बिझनेस? तुम्हाला त्याच्याकरता मटेरियल परचेस करावं लागेल आणि मटेरियल प्रोसेस करण्याकरता मशिनरी लागेल. ओके, सो मॅनपॉवर, मनी, मटेरियल अँड मशिनरी. ओके, ह्या गोष्टी झाल्यात तुमच्याकडे. तुम्ही मॅनपॉवर होते तुमच्याकडे, तुम्ही मनी कलेक्ट केलेलं आहे, त्यानंतर मशिनरी परचेस केल्या, मटेरियल घेतलंय, पण मेथडच माहिती नसेल की मटेरियलला प्रोसेस कसं करायचं, तरी तुमचं आउटपुट प्रोड्यूस होणार नाही, क्वालिटी आउटपुट. सो मेथड इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो इज इट क्लिअर राईट नाउ दॅट these 5 M's आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
ओके, सो याच्यावर एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असेल आणि इंटरव्ह्यूमध्ये पण बरेचदा विचारलं जातं, व्हॉट आर द 5 एम ऑफ मॅनेजमेंट. सो व्हॉट आर दिस 5 एम ऑफ मॅनेजमेंट? मॅन, मनी, मशिनरी, methods and material. Is it clear? Now we will discuss what is management. Management is the process of effectively utilizing resources like manpower, money, material, machinery, okay, to achieve the goals of enterprise through proper method. So here you can see 5 M's are described over here. What are these 5 M's? First is manpower, second is money, third is material, fourth is machinery. These are the resources. मॅनपॉवर, मनी, मटेरियल आणि मशिनरी हे काय आहेत तुमचे रिसोर्सेस आहेत. आणि या रिसोर्सेसला प्रॉपर युटिलायझेशन करायचं असेल तर त्याला काय म्हणतो आपण? मेथड्स यूज करणार आहे. सो व्हॉट इज मॅनेजमेंट? मॅनेजमेंट म्हणजे काय? मग सिम्पली management is not a very big task or it is a very difficult thing. Management is simply effective utilization of the resources through proper method. Is it clear? Management is simply effective utilization of the resources through proper method. लक्षात आलंय? मॅनेजमेंट म्हणजे काय करतो? आपल्याकडे जे काही रिसोर्सेस अवेलेबल असतील त्याला आपण प्रॉपरली युटिलाइज करतो आणि एका प्रॉपर मेथडमधनं त्याला प्रॉपर युटिलायझेशन, ऑप्टिमम युटिलायझेशन केलं जातं. हियर ऑप्टिमम वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय एम नॉट युझिंग मॅक्झिमम युटिलायझेशन और मिनिमम युटिलायझेशन. आय एम युझिंग द वर्ड हियर ऑप्टिमम युटिलायझेशन. आणि मॅनेजमेंटमध्ये सर्वात जास्त यूज होतो ऑप्टिमम वर्डचं. ओके, सो ऑप्टिमम डझंट मीन्स ऑलवेज मॅक्झिमम और ऑलवेज मिनिमम. ओके, so optimum means the extent to which it will give me the highest return, that is called as the optimum. Okay, so management is a process of effective utilization of resources like manpower, money, material, machinery to achieve goals of enterprise through the proper method. त्यानंतर वेगवेगळे मॅनेजमेंट थिंकर होऊन गेलेले आहेत ज्यांनी डेफिनेशन्स दिलेले आहेत मॅनेजमेंटचा. ओके, सो मेरी पार्कर फोलेट has defined management is the art of getting things done through people. As per Mary Parker Follett, what is the definition of management? The definition of management is it is the art. Okay, management is not a science as per the definition of Mary. Management is the art. Okay, art means it is a skill of getting things done through the people. आता तुम्ही बघताय क्लासमध्ये किंवा तुमच्या ओळखीचे जे मुलं असतील, काही लोकांना आहे ना एक स्किल असते की ते दुसऱ्यांच्या थ्रू त्यांचे कामं करून घेऊ शकतात. Okay, so it is the art of getting things done through the peoples. They are not going to their work. They are getting the work done through some other peoples. That is the management as per Mary Follett. Then as per George Terry, management is a process of consisting of planning, organizing, actuating and controlling. Okay, George Terry काय डिफाइन करतो मॅनेजमेंटला? मॅनेजमेंट एक प्रोसेस आहे. मॅरी फॉलेटने काय म्हटलं होतं? मॅनेजमेंट आर्ट आहे. ओके, बट जॉर्ज टेरी विल डिफाईन मॅनेजमेंट इज अ प्रोसेस. आणि ह्या प्रोसेसमध्ये काय आहे? प्रोसेस कन्सिस्टिंग ऑफ प्लॅनिंग आहे, ऑर्गनायझिंग, ॲक्च्युएटिंग अँड कंट्रोलिंग. देन पीटर डक्कर इज कॉल्ड एज द गॉडफादर ऑफ मॅनेजमेंट. पीटर डक्कर, management is a multi-purpose organ that manage a business and manages managers and manage workers and work. As per Peter Drucker, manage is a multi-purpose organ. Okay, काय करतो तो? It will manage the business and manage managers and manage workers and work. Okay, so management is a multi-purpose organ. ओके, जो एकच ऑर्गन आहे पण तो खूप वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करतो. तो बिझनेसला पण मॅनेज करतो, मॅनेजर्स आणि वर्कर्सला पण मॅनेज करतो आणि वर्कला पण मॅनेज करतो. दिस इज ॲज पर पीटर डक्कर. देन ॲज पर डोनाल्ड कॉप, management is the art and science of decision making and leadership. Here Mary Follett says management is only art, but as per Donald Kopp, management is art as well as science. मॅनेजमेंट आर्ट पण आहे, कला पण आहे ती, आणि त्याच्या मागे एक सायंटिफिक बेसिस पण आहे. ओके, एक प्रॉपर मेथडॉलॉजी आहे. दॅट यू सायन्स यू कॅन लर्न. ओके, सो यू कॅन लर्न द आर्ट ऑफ डिसिजन मेकिंग अँड लिडरशिप. ओके, सो अ गुड मॅनेजर इज ऑलवेज अ गुड लीडर. ओके, एक चांगला मॅनेजर आहे ना, ऑलवेज अ गुड लीडर अँड ही विल मेक द प्रॉपर डिसिजन. रिमेंबर, making a decision is very important thing. Whether decision is right or wrong,
that is decided by the time. Okay, because when you are going to make the decision at that time, you don't know whether the decision is right or wrong. But if you are not going to make the decision on the right time, then definitely that will suffer from the, you will suffer from the losses. So decision should be made on time. ओके, आणि ती चुकीची आहे की बरोबर आहे हे टाइम ठरवणार आहे, त्यामुळे तुम्ही फक्त डिसिजन घ्यायला पाहिजे. ओके, सो नेक्स्ट, जोसेफ मेसी. As per Joseph Macy, management is the process by which the cooperative groups direct action towards the common goal. ओके, जोसेफ काय म्हणतो की मॅनेजमेंट एक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमुळे एक कॉपरेटिव्ह ग्रुप असतो, अ नंबर ऑफ पीपल्स कम टुगेदर दॅट विल क्रिएट द कॉपरेटिव्ह ग्रुप, आणि ते एकाच डायरेक्शनने वर्क करता सो दॅट द कॉमन गोल कॅन बी अचीव्ड. देन ॲज पर टेलर, management is the art of knowing what you want to do and then seeing that it is done in the best and cheapest way. Okay, so as per Taylor, after Peter Drucker, Taylor is the most important thinker who has just contributed a lot of things into the management. So as per Taylor, management is what? It is the art. What is that art? Art of knowing what you want to do. Okay, what you want to do and then seeing that इट इज डन इन द बेस्ट अँड चिपेस्ट वे. तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्ही ते वर्क केल्यानंतर ते परफेक्ट आणि एकदम छान प्रकारे आणि कमीत कमी खर्चात झालेलं आहे का ते चेक करायचं. दिस इज ॲज पर टेलर. देन ॲज पर जॉन मी, मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ सेक्युरिंग मॅक्झिमम रिझल्ट with minimum effort so as to secure maximum prosperity for employer and employee and give public the best possible service. Okay, so this is as per John Mee. What is management? Again, it is the art of securing the maximum result. कुठलीही गोष्ट हे करताना आपण काय यूज करतोय की तुमचे रिझल्ट काय असायला पाहिजे, जास्तीत जास्त आपल्याला त्याच्यापासून रिझल्ट मिळायला पाहिजे. दॅट मे बी प्रॉफिट ओव्हर इयर. इन द लँग्वेज ऑफ बिझनेस, the maximum result means your profit over year or the customer satisfaction over year. So with the minimum efforts, कमीत कमी efforts मध्ये मला जास्तीत जास्त आउटपुट मिळायला पाहिजे, so as to secure the maximum prosperity of employer. आणि मला कमीत कमी efforts मध्ये जास्तीत जास्त रिझल्ट मिळाले तर त्याचा बेनिफिट कोणाला होणार आहे? एम्प्लॉयरला होणार आहे आणि एम्प्लॉईजला होणार आहे, कारण त्याचं प्रॉफिट मार्जिन इथं वाढणार आहे. अँड गिव्ह द बेस्ट पब्लिक द बेस्ट पॉसिबल सर्व्हिस. So this is the definition of management which are given by the various management thinker. Okay, so is it clear? Definitions are clear. In the next lecture we are going to discuss the principle of management and all these things. Sanket Karpe, Yes. डेफिनेशन Yes, sir. समजलेत का? मॅनेजमेंट म्हणजे काय कमीत कमी तेवढं लक्षात आलंय का? सो हो, रीड द management डेफिनेशन, are रीड द दिस वन, मॅनेजमेंट. management is the process of effective utilization resources like manpower, money, material, and machinery to achieve goods of enterprises through proper method. गुड्स नाही, गोल्स. ओके, इट इज नॉट गुड्स, इट इज गोल्स. टू अचीव गोल्स ऑफ एंटरप्राइज थ्रू प्रॉपर मेथड. इज इट क्लियर? ओके, Yes. देन सौरभ पान पाटील. सौरभ पान पाटील. शुभम धनराव. सोनाली घारे. Yes, sir. हाँ, शुभम धनराव. What is the definition of management as per Taylor? What is the definition of management as per Taylor? Taylor, management is the art of the knowing what you want to do and then seeing that it is done in the best and cheapest way. काय समजलं याच्यामधनं आपल्याला? Okay, what exactly it means? साक्षी भोंगडे. साक्षी भोंगडे. साक्षी भोंगडे.
Rohit Shete, Rohit Shete, Suyesh Lahare, okay. So most of the students are only online, but they are not physically available, I think. Okay, so we will stop today's session over here, and tomorrow we will discuss about the principles of management and some other, what are the basic principles of management and their roles over there, and some basic concept of planning and all these things. Is it any difficulty? No, sir. Okay.